Hello students, in this lecture we will discuss the derivation of formula of median for continuous frequency distribution. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये medianची डेफिनेशन आणि डेटाच्या वेगवेगळ्या फॉर्मसाठी median कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण पाहिलेलं आहे. आता त्यामध्येच ज्यावेळेला कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन असेल त्यावेळेला आपण मीडियनचे दोन फॉर्म्युले वापरलेले. एक म्हणजे साइज ऑफ n/2 ऑब्झर्वेशन, यावरून आपल्याला मीडियन क्लास मिळतो आणि मग तो मीडियन क्लास वापरून मग हा आपण दुसरा फॉर्म्युला वापरतो, मीडियन इज इक्वल टू L1 प्लस n/2 मायनस CF/F इंटू H. यामध्ये L1 म्हणजे काय असते, लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास, CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मीडियन क्लास, F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास आणि H म्हणजे क्लास विड्थ ऑफ द मीडियन क्लास. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनसाठी वापरतो. तर हा फॉर्म्युला कसा आला याचं डेरिव्हेशन आपल्याला आज पाहायचं आहे. तर यासाठी आपणास लेस दॅन ओगिव कर्ववरून मीडियन कसा काढायचा हे माहीत असणं गरजेचं आहे आणि ते आपण पाठीमागच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ते फक्त आपण तुम्हाला मी 1-2 मिनिटांमध्ये ओव्हरव्ह्यू करूया. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की एक्स ॲक्सिसला आपण अप्पर लिमिट घेतो, म्हणजे क्लासची जी अप्पर लिमिट आहेत ती आपण एक्स ॲक्सिसला घेतो आणि वाय ॲक्सिसवर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतो. वाय ॲक्सिसवर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतो आणि अप्पर लिमिटला LCF जर तुम्ही प्लॉट केला तर हा जो आपल्याला कर्व मिळतो त्या कर्वला काय म्हणतो आपण, लेस दॅन ओगिव कर्व म्हणतो. लेस दॅन ओगिव कर्व ड्रॉ केल्यानंतर वाय ॲक्सिसवर ज्या ठिकाणी n/2 ही व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूपासून ओगिवला टच होईपर्यंत एक एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आणि जिथं ओगिवला टच होते ही लाईन त्या पॉईंटपासून काय करायचं, एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आणि ह्या लाईनला हा जो पॉईंट आहे C, हा पॉईंट, ह्या C पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हा पॉईंट म्हणजे काय असतो, मीडियन असतो. तर हे आपण डिस्कस केलेलं आहे. तर याचा आधार घेऊन आपल्याला आजचं डेरिव्हेशन पाहायचं आहे. तर आता आपण हा फॉर्म्युला कसा येतो याचं डेरिव्हेशन आपल्याला पाहायचं आहे ते आता पाहूया. ओके, नाउ सो फर्स्ट वी कॅन कन्सिडर an ogive curve. Ogive curve means there are the two types of the ogive, less than cumulative frequency curve and greater than cumulative frequency curve. तो आपण आता इथं वापरणार आहे तो लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वला काय म्हणतात, ओगिव म्हणतात. लेस दॅन ओगिव आणि ग्रेटर दॅन ओगिव, त्यातला आपण लेस दॅन ओगिव वापरणार आहे. आता आपण जस्ट पाहिला त्या पद्धतीने मी इथं डायग्राम काढलेले बघा, की इथं अप्पर लिमिट घेतलेले आहेत, इकडे LCF घेतलेलं आहे आणि इथं n/2 या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन काढलेले. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मीडियनचा, इफ n इज द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन देन मीडियन इज नथिंग बट साइज ऑफ n/2 ऑब्झर्वेशन. सो साइज ऑफ n/2 ऑब्झर्वेशन म्हणजे आपण LCF मध्ये पाहायचं, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीकडे आपण ड्रॉ केलेले आहेत. तो n/2 पॉईंट कुठे येतोय त्या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन टाकायची आणि ज्या ठिकाणी ओगिवला ही लाईन टच होते त्या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर लाईन टाकायची आणि त्यावेळेला हा जो पॉईंट मिळतो म्हणजे हा C ह्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे त्याला काय म्हणायचं, मीडियन म्हणायचं. तर यामध्ये OF हा काय आहे, मीडियन आहे. ओके, आता त्याचबरोबर इथं म्हटले बघा, इफ C इज द पॉईंट ऑन द ओगिव करस्पॉन्डिंग टू n/2 देन मीडियन इज द व्हॅल्यू ऑफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ C दॅट इज OF. म्हणजे OF हा काय झाला, आपला मीडियन झाला. ओके, आता इथं काय केलेलं आहे की लेट L1 and L2 बी द लोअर अँड अप्पर लिमिट ऑफ द क्लास विच लाईज द मीडियन. म्हणजे ज्या क्लासमध्ये मीडियन आहे त्या क्लासची जी दोन लिमिट आहेत त्याला काय म्हणलेलं आहे, आपण नोटेशन वापरलेलं आहे L1 and L2. डायग्रामचा विचार केला तर इथं मी C1 आणि C2 घेतलेलं आहे. C1 C2 काय झाला, मीडियन क्लास. म्हणजे इथं मीडियन इथं आहे, ज्या क्लासमध्ये मीडियनची व्हॅल्यू येते त्या क्लासला काय म्हणायचं, मीडियन क्लास म्हणायचं. मग इथं नोटेशन काय वापरलं आपण, C1 C2. तर C1 C2 इज द मीडियन क्लास आणि मग लोअर लिमिट काय झालं त्याचं OC1, कारण हे आपण जॉमेट्रिकल
डायग्राम काढलेली आहे त्यामध्ये डिस्टन्स घेतोय आपण OC1 इज द लोअर लिमिट वी से दिस इज द L1 and OC2 distance from O to C2 means the L2 means the upper limit of the median class. ओके तर हे या डायग्राम मध्ये केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं या डायग्राम वरूनच जॉमेट्रिकली आपल्याला हा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. आता इथे बघा की ही जी ओग्यू कर्व आहे ह्या ओग्यू कर्वचं एक वैशिष्ट्य आहे की हा ओग्यू कर्व हा इव्हनली इन्क्रीज होत असतो आणि जनरली हा सेंटरला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सेंटरला जवळजवळ काय असतो तो स्ट्रेट लाईन असतो. म्हणजे इथं बघितलं तुम्ही ए पासून डी पर्यंत हा मधला जो पार्ट आहे मी इथं ए आणि डी नाव दिलं कारण ह्या C1 ला करस्पॉन्डिंग जो पॉईंट आहे ओग्यू त्याला नोटेशन आपण ए वापरलं आणि C2 ला करस्पॉन्डिंग जो पॉईंट आहे ओग्यू म्हणलं त्याला काय म्हटलं आपण डी म्हणलं. ओके तर इथं पहा की असं अश्युम केलं आपण अश्युमिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस इव्हनली हेन्स ACD इज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे ही ACD आहे ही काय स्ट्रेट लाईन आहे कारण सेंटरला हा कर्व काय असतो जवळजवळ स्ट्रेट असतो. म्हणजे इथं मी लाईन ड्रॉ केली ACD तर ही काय येणार आहे स्ट्रेट लाईन येणार आहे. ओके आता काय करूया आपण इथं अनेक मी लाईन ड्रॉ करतो याला नाव देऊया आपण या पॉईंटला याला आपण काय सांगता B म्हणलं याला E म्हणलं आणि ही एक लाईन झाली कुठली झाली ED. इथं मला AED हा एक ट्रायंगल मिळाला आणि दुसरा कुठला ट्रायंगल मिळाला ABC हा एक ट्रायंगल मिळाला. म्हणजे मी B आणि C जर जॉईन केलं तर ABC हा एक ट्रायंगल मिळाला आणि AED हा एक ट्रायंगल मिळाला. दोन ट्रायंगल मला इथं मिळतात आणि तुम्ही बघा हे दोन ट्रायंगल कसे आहेत बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल. इथं बघा या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे तो एकच लाईन आहे आणि त्याची जी हाईट आहे ती एकमेकाला पॅरलल आहे. याचा अर्थ काय होतो ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल AED ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल AED हे दोन ट्रायंगल कसे आहेत सिमिलर ट्रायंगल आहेत. सो हिअर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल AED. मग आपणास माहित आहे की जर दोन ट्रायंगल हे सिमिलर ट्रायंगल असतील त्या प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्या तिन्ही बाजूचं जे प्रपोर्शन आहे ते कसं असतं सारखं असतं. त्याचबरोबर त्याची हाईट जी आहे ती हाईट सुद्धा प्रपोर्शनमध्ये असते. हे दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल असल्यामुळं AB म्हणजे हा बेस आहे AB आणि AB हा ABC या ट्रायंगलचा बेस आहे आणि AE हा AED ह्या ट्रायंगलचा बेस आहे. तर त्यांचा रेशो इक्वल टू काय येणार आहे BC हा ABC या ट्रायंगलची हाईट आहे आणि ED ह्या AED या ट्रायंगलची हाईट आहे. तर ही हाईट आणि हे बेस हे कसं असणार आहे ह्यांचा जो रेशो आहे तो कसा असणार आहे इक्वल असणार आहे. इव्हन अजून काय असणार आहे पुढे इक्वल टू तुम्ही घेतलं तर AC डिवायडेड बाय AD हे पण असणार आहे पण आपल्याला एवढंच लागणार आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल असतील तर त्यांच्या साईड्स या काय असतात प्रपोर्शनमध्ये असतात. या रूलनुसार आपण हे घेतलेलं आहे. ओके आता आपल्याला काय करायचं आहे आपलं अल्टिमेट टार्गेट काय आहे की आपल्याला OF काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड द OF आणि OF काढताना तुम्हाला OC1 माहित आहे. OC1 म्हणजे काय आहे लोअर लिमिट ऑफ द दिस मीडियन क्लास तो किती आहे L1 आहे. आपल्याला काढायचं आहे C1F आणि C1F काढायचं म्हणजे काय काढायचं आहे AB काढायचं आहे. सो वी हॅव टू राईट दिस इन टर्म्स ऑफ AB. हे काय मिळेल बघायला देअरफॉर AB इज इक्वल टू BC अपॉन ED तसं राहील हे AE त्या बाजूला AB इज इक्वल टू BC अपॉन ED इंटू A हे तुम्हाला मिळेल. ओके नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द BC ED AE आपण काढूया काय होतं बघा एक एक बघूया आपण यातलं. समजा पहिल्यांदा आपण BC घेतलं तर इथं लक्ष द्या आता BC म्हणजे काय BC हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. BC हे डिस्टन्स जी लाईन दिसते इथं रेड BC तर आता हे BC म्हणजे काय बघा BC नथिंग बट CF बरोबर मी काय लिहिलं CF मायनस BF म्हणजे एकूण डिस्टन्स हे C पासून F पर्यंत मायनस B पासून F पर्यंत म्हणजे CF ह्या लेंथ मधून BF वजा केलं तर काय मिळणार आपल्याला हे BC मिळेल किंवा CB मिळेल म्हणजे ही लाईन आपल्याला मिळेल. तेच लिहिलं इथं BC नथिंग बट CF मायनस BF. ओके आता मग CF किती आहे तर हे बघा CF म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स
एफ पासून हे सी पर्यंत डिस्टन्स आणि ते किती आहे इकडे बघितलं आपण वाय ॲक्सिसवर तर ते किती आहे n/2 आहे म्हणजे सी एफ काय झाला n/2 झाला. ओके आता राहिलं काय बी एफ तर इथं बी एफ म्हणजेच काय AC1 आहे. ओके बी एफ म्हणजेच काय AC1 आहे. सो इथं लिहिलं मी बी एफ नथिंग बट AC1 हे n/2 ॲज इट इज. व्हॉट इज द AC1? AC1 म्हणजे हे डिस्टन्स झालं. ओके आणि हे म्हणजे काय आहे तर हे या बाजूला बघितलं इकडे काय सगळं घेतलं आपण LCF आहे म्हणजे हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. हे काय आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे पण कुणाची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे कारण C1 हे मिडियन क्लासचं लोअर लिमिट आहे. ह्याचा अर्थ काय झालं ते अगोदरच्या क्लासचं अप्पर लिमिट असणार आहे आणि आपण अप्पर लिमिटला इथं लिहिलं आपण अप्पर लिमिट. मग अप्पर लिमिट कुणाचं आहे तर हे अप्पर लिमिट ह्या मिडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासचा आहे. त्यामुळे इथं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुणाची येणार आहे ही AC1 इज द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मिडियन क्लास. सो इथं लिहिलं बघा की AC1 म्हणजे काय झालं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मिडियन क्लास म्हणजे मिडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासची ही काय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे AC1. कारण मिडियन क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय झाली DC2 झाली. हे DC2 इज द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ मिडियन क्लास कारण ते अप्पर लिमिटला आपण प्लॉट करतो आणि मिडियन क्लासचा अप्पर लिमिट काय आहे C2 आहे त्यामुळे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती झाली DC2 झाली. मग AC1 कुणाचे आहे तर ते अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे आणि म्हणून इथं आपण काय म्हणणार आहे AC1 इज नथिंग बट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मिडियन क्लास. ओके आणि मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मिडियन क्लास त्याला तात्पुरतं नोटेशन वापरला आपण CF मी सगळं लिहिण्यापेक्षा तात्पुरतं काय म्हणूया आपण CF म्हणूया. CFचा अर्थ काय घ्यायचा इथं CF इज नथिंग बट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मिडियन क्लास. ओके तर या पद्धतीने आपल्याला हे n/2 - CF मिळेल. काय मिळालं हे BC मिळेल. आता ED बघूया काय म्हणते. ओके व्हॉट इज द ED कुठे बघा आता हे ED हे आपल्याला लेंथ काढायचे E पासून D पर्यंतची. मग कशी म्हणणार ED म्हणजे तर एकूण DC2 मायनस EC2 बघा बरोबर आहे का DC2 म्हणजे D पासून C2 पर्यंतचं डिस्टन्स मायनस E पासून C2 पर्यंत डिस्टन्स म्हणजे DC2 मायनस EC2 म्हणजे राहिलं काय फक्त हे राहील ED राहील किंवा DE काही म्हणा हे ED राहील. तर ED इज इक्वल टू DC2 मायनस EC2. ओके आता DC2 असं ठेवलं आपण आणि EC2 म्हणजे काय EC2 म्हणजेच काय झालं AC1 झालं कारण EC2 आणि AC1 हे सारखंच आहे त्यामुळं मी काय केलं EC2 जागा काय ठेवलं AC1 ठेवलं. ओके आणि मग आता मला सांगा व्हॉट इज द DC2 आता मी सांगितलं तुम्हाला की DC2 हे काय आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे पण कुणाचे हा कुठला क्लास आहे मिडियन क्लास आहे कारण हे मिडियन क्लासचा अप्पर लिमिट आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की DC2 इज द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ मिडियन क्लास आणि AC1 आता वर लिहिले आपण AC1 म्हणजे काय cumulative frequency of previous class of the median class. So AC1 nothing but cumulative frequency of previous class of the median class. आणि मग आपल्याला माहिती आहे की median क्लासच्या cumulative frequency मधून त्याच्या अगोदरच्या क्लासची cumulative frequency वजा केली म्हणजे काय मिळणार आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळणार आणि ती कोणाची मिळणार आहे या क्लासची म्हणजे ही median क्लासची cumulative frequency मधून त्याच्या अगोदरच्या क्लासची cumulative frequency वजा केली तर आपल्याला काय मिळेल median क्लासची फ्रिक्वेन्सी मिळेल. सो cumulative frequency of median class minus cumulative frequency of previous class of the median class is nothing but frequency of median class. ओके आणि मग त्याला नोटेशन काय वापरलं आपण फ्रिक्वेन्सी ऑफ द मिडियन क्लासला F वापरलेलं आहे. सो ED म्हणजे काय मिळेल आपल्याला हे जे डिस्टन्स आहे ED हे काय मिळेल तर फ्रिक्वेन्सी मिळाली कुठली फ्रिक्वेन्सी मिडियन क्लासची. नाउ वी हॅव टू फाइंड द AE. आता आपण AE काढूया. ओके आता AE बघा A पासून E पर्यंत डिस्टन्स AE म्हणजे काय आहे C1 C2 AE नथिंग बट C1 C2 आणि C1 C2 म्हणजे काय OC2 मायनस OC1 OC2 मायनस OC1 C1 C2 म्हणजे क्लास आहे तो OC2 मायनस OC1. आता OC2 काय आहे अप्पर लिमिट ऑफ द मिडियन क्लास आणि OC1 काय आहे लोअर लिमिट ऑफ द मिडियन क्लास. मग मला सांगा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे काय असतं क्लास विड्थ कुणाची मिडियन क्लासची. सो C1 C2 म्हणजे हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे काय येणार आहे क्लास विड्थ ऑफ द मिडियन
क्लास. नोटेशन काय वापरलं त्याला आपण एच. हे आपण दिलेले नोटेशन्स आहेत. क्लास विड्थ ऑफ द मिडियन क्लासला काय म्हटलं मी एच नोटेशन दिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ द मिडियन क्लासला काय दिलेलं आहे एफ दिलेलं आहे किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मिडियन क्लासला सीएफ दिलेलं आहे. हे आपण नोटेशन डेरिव्हेशनमध्ये दिलेली आहेत. ओके, आता आपल्याला काय मिळालं बीसी मिळालं, ईडी मिळालं आणि एई मिळालं. तर हे आपण ह्या ठिकाणी ठेवूया. म्हणजे काय मिळेल तुम्हाला AB इज इक्वल टू BC. BC म्हणजे काय n/2 मायनस CF. ईडी म्हणजे काय एफ इंटू एई. एई म्हणजे काय एच. या ठिकाणी ठेवूया. मग काय मिळेल बघा आपल्याला ठेवल्यानंतर AB इज इक्वल टू n/2 मायनस CF अपॉन F इंटू एच. आता आपण काढलेले यामध्ये ठेवलेले आहेत. आता आपल्याला AB मिळालं. आपल्याला काय करायचं आहे मीडियन काढायचं. मीडियन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी OF आहे. सो नाऊ मीडियन इज इक्वल टू OF आणि OF म्हणजे काय OC1 प्लस C1F. बघा O पासून F पर्यंत म्हणजे काय होणार आहे OC1 प्लस C1F होणार आहे. आता OC1 प्लस C1F. C1F म्हणजे काय व्हॉट इज द C1F. C1F म्हणजे काय AB. AB म्हणजेच काय C1F आहे. तो C1 म्हणजे काय ठेवलं मी AB ठेवलं. आणि आपल्याला माहिती आहे की OC1 म्हणजे काय लोअर लिमिट ऑफ द मिडियन क्लास. त्याला काय म्हणलं आपण L1 म्हणलेलं आहे. सर हे मिळालं आपल्याला L1 मिळालं आणि AB म्हणजे काय मिळालं n/2 मायनस CF अपॉन F इंटू एच मिळालं. आणि हा काय मिळाला आपल्याला मिडियन मिळाला. सो मिडियन इज इक्वल टू L1 प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू एच. तर या पद्धतीनं मिडियन काढण्याची जी ग्राफिकली जी मेथड आहे त्या मेथडवरून आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. तर यामध्ये मग खाली लिहायचं आपण जे वर सपोज केलेलं आहे L1 कशाला म्हणलेलं आहे आपण लोअर लिमिट ऑफ द मिडियन क्लास. N म्हणजे काय N म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. CF म्हणजे काय बघा आता इथं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली घेतलेली आहे आपण लिहिलेलं नोटेशन वापरलेलं आहे ते CF कशाला म्हणलेलं आहे आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ द मिडियन क्लास. F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मिडियन क्लास आणि H म्हणजे क्लास विड्थ ऑफ द मिडियन क्लास. तर या पद्धतीनं हा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे मिडियनसाठी. तो कधी वापरतो आपण फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, थँक्यू.